आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। कृपेनं आमच्या भगवान महाराजनं आणि एवढी आमच्या गावाला चालना दिली। त्या भगवान महाराजनं हे जे पुण्यरत्न हे जे आमच्या गावाले श्रेष्ठच्या याच्या नियमानं महादेवाले आमचं हे पहिलं वर्ष आहे, तरी आम्ही हात जोडून विनंती आहे की आमच्या एवढ्या गावामध्ये आता लोक हवीनं कोणतीही योजना किंवा काही हवीनं काही एक गव्हर्नमेंट योजना आहे काही नाही, फक्त कसं आहे भगवानाचे प्रेम होते म्हणून ते भगवान महाराजनं उचललं। आमचं गावकऱ्यांचं सहकार्य झालं आणि आमचे मुलं बाळं त्याच्या हिशोबानं आम्ही जगतोय, म्हणून आतापासून आमची परंपरा चालू झाली आहे। आता पुढच्या टायमाला या टायमाला 10-20 लोक आले, पुढच्या टायमाला 550 जातील, पुढे 400-500 जातील, ज्याची इच्छा असली त्याप्रमाणे ते आता लोक पुढचं कार्य जवान पिढीवर करणार आहे। हे आमचे भगवान महाराजले हात जोडून विनंती की आमच्या गाव मार्गदर्शनाला लावला आहे, म्हणून मी कोटी प्रणाम करतो भगवान महाराज। गारखेडा खुर्द येथील जे महादेव मंदिर आहे हे हजारो वर्षापूर्वी पुरातन पाताळेश्वर महादेव मंदिर आहे। तिथं आमचे भगवान महाराज यांच्या स्वप्नामध्ये महादेव आले आणि आमचे जे पुजारी होते वना हरी कोल्हे हे त्यांच्या स्वप्नात आले आणि त्याच्यानंतर महाराजांनी आम्हाला सांगितलं, गावकऱ्यांना सांगितलं की आपल्याला कावड यात्रा काढून आपल्याला महादेवावरती आपल्या ताप्ती आईचं पाणी आणून ते अभिषेक करायचा आहे। म्हणून आम्ही महाराजांच्या सांगण्यावरून आम्ही आज श्रावण महिन्याच्या 1 तारखेला कावड यात्रा काढली। आमचे कावडिया 20-25 या वर्षी तयार झाले, पुढच्या वर्षी अजून वाढतील आणि आपल्या सनातन धर्माचा आपण प्रचार करतोय आणि त्यांना या तरुण पोरांना सनातन धर्माविषयी जी माहिती आपल्या महाराजांनी सांगितली आणि महाराजांना म्हणजे बद्रीनाथ केदारनाथ वगैरे महाराज सगळं पूर्ण हिंदुस्थान फिरले, त्याच्यामुळे त्यांना महादेवाची जी माहिती आहे ते पूर्ण माहिती आहे आणि ते नेहमीच चारधाम यात्रा करत असतात। भगवान महाराजांच्या कृपेनं आपल्या गावात कावड यात्रा चालू झाली आणि म्हणून आम्ही भगवान महाराजचे त्यांचे सहकारी कावड मित्र यांचे सगळ्यांचे आभारी आहेत। कावड यात्रा जामनेर तालुक्यात पहिलीच आहे का? हो, जामनेर तालुक्यात हे आमच्या भगवान महाराजांनी सुरुवात केली। हो, भगवान महाराज दोन्ही गावातले कावड यात्री बुद्रुक मधलेच आहे, आता पुढे निघतील, खुर्दचे निघतील, काही निघतील। हो, या व्यतिरिक्त तुम्ही दोन्ही गावांना काय आवाहन करू इच्छिता की पुढील कार्यक्रमासाठी वा? आम्ही तरुण पिढीला हेच सांगू इच्छितो की आपण सनातन धर्मात जन्म घेतला आहे आणि सनातन धर्म वाढवण्यासाठी त्याचा प्रचार करण्यासाठी आपण तरुण पिढीनं त्यात पुढाकार घ्यायचा आणि ह्या वर्षी 50 निघाले, पुढच्या वर्षी 100,000 निघावे इतकी इच्छा मी तरुण पिढी पुढे व्यक्त करतो। बोलू का? हे श्रावण महिना आजपासून चालू होत आहे। कित्येक वर्षाच्या आधी अन्नदाचे हे मंदिर महादेवाचं गारखेडा बुद्रुक गारखेडा खुर्द मध्ये आहे, पण भगवंताच्या नावानं कुणी कावड नाही केली, कुणी कावडीचं पाणी नाही आणलं। आम्ही या वर्षापासून सुरुवात केली। या वर्षापासून देवाला पाणी टाकणं हे दोन्ही गावाचं कर्म आहे, त्यांची इच्छा आहे, पण टाकावं ही माझा विनंती अर्ज त्यांना आहे। 10, 20, 25 माणसं, 50-100 माणसं आपली कावड तयार करा, तापीचं पाणी आणा आणि त्या तापीच्या पाण्यानं महादेवाला दर्शन आणि महादेवाला पाणी चढवा। जर महादेवाला पाणी जर चढवलं तो पुढची पिढी येणारी त्यांच्या डोक्यात राहील आणि आपल्या दोन्ही गावाची परंपरा चालू राहील। बैजनाथ धामला मी 14 वर्षे कावड टाकली, 120 किलोमीटर पायी चाललो। आज भी करोडो लोक तिथं पाणी टाकताय। त्या जागेचं नाव आहे बाबा बैजनाथ। पटना जी ताप्ती गंगा गाडी जाती ती तिथं जाती आहे। काका जन्मामध्ये येऊन सानी आपण सनातन धर्माचे लोक आहे,
33 कोटी देवता, देवातले देव महादेव, सगळ्यातले श्रेष्ठ देव महादेव आहे. आणि महादेवापासून त्या सृष्टीची उत्पत्ती आहे. स्कंद पुराण मध्ये लिहिलेलं आहे का सृष्टीची उत्पत्ती करणारा, 14 रत्न करणारा, ह्या जगामध्ये कुणाचा 18 पुराणाचा मार्ग दाखवणारा, ब्रह्मपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, स्कंद पुराण, मार्तंड पुराण, अग्निपुराण, मिलिंद पुराण, गुरुड पुराण, वरा पुराण, मच्छ पुराण, कच्छ पुराण, वामन पुराण, नर्मदा पुराण, तापी पुराण, गणेश पुराण, काकभूषणी पुराण, हे जे पुराण झालं 6 शास्त्रामध्ये धर्मशास्त्र, कामशास्त्र, पाकशास्त्र, कोकशास्त्र, वैदिक शास्त्र, ज्योतिषशास्त्र, 4 वेद मध्ये ऋग्वेद, अजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे सर्व हे महादेवापासून. आणि महादेवाचा अंग 10 महाविद्या आहे. बगला, दुर्गा, कमळा, सोडसी, भुवनेश्वरी, तारा, धुमावती, कमक्का, काली, छिन्नमस्ता, भैरवी, हे सगळं महादेवापासून झालेलं आहे. आणि महादेवापासून ही जलचराचर महादेवापासून झालेलं आहे. आकाश पृथ्वी जलथळ होती तेव्हा काहीच नव्हतं, फक्त एक बिंदू रूपी शक्तीनं एक शिव झाला आणि शिवापासून ही सृष्टी झाली. म्हणून महादेवो के देव महादेव हे सगळे ऋषी आहे. आणि आमच्या दोन्ही गावात आतापासून उद्या, परवा, 13 ह्या महिन्यात रोजचे 10-20 माणसांनी जावं, कावड आणावं, 100 माणसानं जावं, कावड आणावं आणि आपल्या देवावर पाणी टाका. तुमच्या गावामध्ये धान्य आणण्याला कमी पडणार नाही, रोग बेमारी येणार नाही, दुर्घटना, अकाल मृत्यू होणार नाही. हे महादेवाची कृपा आहे. मूर्तवी दंड देण्याचा अधिकार महादेवाजवळ आहे. अन्न पाणी देण्याचा अधिकार विष्णूजवळ आहे. जन्म करायचा अधिकार ब्रह्माजवळ आहे. तर ह्याच्या मूर्तवी दंड नाही व्हावं म्हणून सानी ह्या देवा